तो गाईज कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू माय गुढीपाडवा ब्लॉग. तर आता मी माझं करून आंघोळ बिंगोळ करून माझ्या ड्रेसमध्ये आली आहे. हा मी तर कुठं आता तर मग नाश्ता खाताना मी भूक लावायला लागेल म्हणून मी बंद करून खातो. बंद करून ना मला थोडं वेळ नंतर. तर गाईज माझा नाश्ता खाऊन झाला आहे आणि आता मी रांगोळी काढणार आहे. सो बघा आमच्या नेबरहूडची रांगोळी एकदम भारी रांगोळी ना. आता आमची रांगोळी तुम्ही बघत असाल. तर सर्वात पहिला मी जाते इकडे. हाँ केला डैडू. मेरे को बहुत सारे काम हैं. तो सबसे पहले मैं कर रही हूँ रांगोली जो सबको पसंद है. मैं आती हूँ मेरे कैमरा. घरी जाऊन येणार ना. घरी जाऊन येणार ना. मेरी यही थी कि मैं आज ऐसी रंगोली नहीं करूँगी सुधर नहीं. तो सबसे पहले मैंने रखती है फ़ोन को. हाँ कैमरा सेटिंग हो गया है. सबसे पहले मैं बनाती हूँ रंगोली. कैसे बनाऊँ. तो मैं करने वाली हूँ एक सर्कल, फिर उसके अंदर रखने वाली घुड़ी. ठीक है, फिर उसके अंदर जो करने वाली. तो मैं पेंसिल लेकर आती हूँ. ठीक है, तो आप भी चलो मेरे साथ. या तो मेरा मोबाइल स्टूडेंट हो जाएगा. तो मम्मी बुला रही है. ज़्यादा क्लियर भी नहीं बोल सकती. तर मी घेतली आहे माझी पेन्सिल आणि मी चालू करते. मम्मी आहे. तुला आवाज दे. हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. कुठे गेली. कुठे गेली. मम्मी आते. माझा पूर्ण पिंकवाला पेस्ट झाला आहे. आता मी त्याच्यावरती जे आत मला करायचं होतं ते करते. गाईस माझी थोडी गुढी वगैरे सगळं बनवून झालं आहे. आता फक्त मला लिहायचं आहे. लिहायसाठी इकडे पेन्सिलचा यूज करते. इथे पेन्सिल. आर्या
पाडवा आता पाडव्याचा सण आता माझी झाली आहे पूर्ण फिट रांगोळी. मी तुम्हाला कशी दाखवू. हे उलटं दिसणार कसं. आता मी थोडंसं बाजू साईडनी तुला बोलवली. काय करते. हे का ना की व्हाईट असतं खायचं आपण लावतो. तर असं हाताने लाव. बाय बाय. मेरी फ्रेंड बाबा मारते टिकून दे. मी आली. मला काम करायचं. मम्मा झालं.